जय भीम. आज अतिशय आनंद होतोय की आपण आज 11 एप्रिल बाबासाहेबांनी ज्यांना कधी पाहिलं नाही आणि ज्यांना कधी भेटले नाही आणि पण जीवनामध्ये त्यांनी जे 3 गुरु मांडले त्यातला पहिला गुरु अर्थात ज्योतिराव फुले यांची आज द्विशताब्दी जयंतीच्या निमित्तानं आज अतिशय चांगल्या विहारामध्ये आपण तक्षशिला बुद्ध विहार निगडी या ठिकाणी जमलेलो आहोत. मी सर्वांना सविनय जय भीम करतो. कसं वाटतं आजचे हे सायंकाळ आणि सायंकाळी आम्ही तुम्हाला खास भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर मी ही भेट ही आपली सुसंवादी असेल. सगळ्यांशी आपण डायलॉग करूयात, आपण विहाराची माहिती जाणून घेऊयात, तुमचं विहार काय आहे हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. तर मी सुरुवात करतो आपल्या अध्यक्षांपासून की जय भीम. आपलं नाव सांग. जय भीम. मी तक्षशिला मित्र संघाची अध्यक्ष आहे निर्मला चंदन वालकर. उपाध्यक्ष आहेत बाळासाहेब कांबळे. कोषाध्यक्ष आहेत गुणवंत रामटेके. कार्याध्यक्ष आहेत रंजनाताई निमगडे. उपकार्याध्यक्ष आहेत आशाताई भैसाने. हिशोब तपासनीस आहेत संजय शिंदे आणि सल्लागार म्हणून आहेत हिरामण रामटेके, मंगलाताई मुनेश्वर. या विहाराची सुरुवात 29 जुलै 1993 ला झाली आणि सुरुवातीला सभासद म्हणजे कमी होते. म्हणजे लोक जरा सभासद व्हायला घाबरायचे किंवा काय, म्हणजे त्यांना दडपण वाटायचं. सुरुवातीला सभासद कमी होते आणि जवळपास राहणारे लोक कमी होते, त्यामुळे पण सभासद कमी होते सुरुवातीला. त्यामुळे सुरुवातीची 8 लोकांचीच बॉडी होती, आमची 8-9 लोकांचीच बॉडी होती. आणि कसबे साहेब अध्यक्ष होते सुरुवातीला आणि वाघमारे ताई उपाध्यक्ष होत्या आणि 7-8 लोक सभासद असं. तर मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्याकडे वंदना कधी होते, किती वाजता होते, साप्ताहिक होते की रेग्युलर होते? मी कांबळे साहेबांना विचारतो की कांबळे साहेब मला सांगा की आपल्याकडे वंदना कधी आणि कशा पद्धतीने घेतली? नमो बुद्धाय जय भीम. आमच्या विहारामध्ये प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 वाजता वंदना होते आणि आपलं प्रत्येक रविवारी प्रत्येक बौद्धांनी विहारात गेलेच पाहिजे ह्या म्हणजे संदेशाला अनुसरून प्रत्येक जण विहारामध्ये येतो आणि प्रत्येक रविवारी आम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करतो. आणि बुधवारी संध्याकाळी 5 वाजता महिलांची वंदना होते. असे 2 आठवड्यातून 2 वेळा विहारामध्ये वंदना. मी 30 वर्षापासून मी काम करत असतो कार्य. आमच्या विहारामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असताना धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि महात्मा फुले जयंती, माता रमाई जयंती, माता सावित्रीबाई जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, ह्या अनेक जयंत्या आम्ही साजऱ्या करत असतो. आणि त्याप्रमाणे जे काय लहान म्हणजे थोर पुरुष आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही जयंती साजऱ्या करत असतो. आणि ह्या जयंत्या साजऱ्या करण्याकरता आपल्या विहारामध्ये भरपूर म्हणजे आपली उपस्थिती असते आणि त्या प्रकारे ह्या उत्साहाने आम्ही जयंती साजरी करत असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जयंतीच्या वेळी प्रवचनकार बोलवतो किंवा भंते बोलवतो आणि त्यांचं प्रवचन. पण आदर्श जयंती साजरी करण्यासाठी यावर्षी 19 तारखेला आमच्या विहाराची जयंती आहे, संयुक्त जयंती. चला बुद्ध धम्माच्या वाटेवर या अभियानाचे प्रमुख आयुष्यमान प्रबोधनकार प्रबुद्ध साठे यांचा आपण व्याख्यान ठेवलेलं आहे. अरे वा. आणि लोकांमध्ये जागृती व्हावी, लोकांमध्ये परिवर्तन व्हावं यासाठी आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवला आणि त्या अनुषंगाने आपण जयंती साजरी करतो. आपण प्रश्न केला की जयंती कशी साजरी करावी, तर मला असं वाटतं की जयंती साजरी करत असताना जो आपण खर्च करत असतो, आता आपण म्हटलं की जयंती साजरी करताना डीजे किंवा इतर खर्च होत असेल तर त्याच्यावरचा खर्च कमी करून एखादा गरजू विद्यार्थी असेल, अगदी बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षणावर बाबासाहेबांनी भर दिलेला आहे, तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याला अनुषंगाने धरूनच आपण एखादा विद्यार्थी गरजू असेल तर त्याची फी भरायला पाहिजे. त्याला काही शालेय साहित्य लागत असेल त्याची मदत करायला पाहिजे. एखादा आता खूप विद्यार्थी आपले हुशार आहेत तर ते विद्यार्थ्यांना बाहेर देशात जाण्यासाठी शिक्षणासाठी काही मदत नसती, तर आपण त्या जयंतीचा खर्च कमी करून आपण मदत करू शकतो. अशा अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना
अभिवादन करायला पाहिजे आणि अशी जयंती साजरी करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला आजचा हा उपक्रम बौद्ध विकास महासंघाने तुमच्याशी जे हितगुज साधण्याचं, आम्ही फक्त माध्यम आहोत पण विचार बौद्ध विकास महासंघाचा आहे, ती आयडिया विकास महासंघाची आहे. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द तुमच्या विहाराच्या वतीने बोलायला. खरं तर बौद्ध विकास महासंघ ही विहार जोडण्याचे काम करते आणि विहार जोडणं म्हणजे समाजातला एकोणी एक व्यक्ती एकत्र येणं आणि ह्या समाजाला एकत्र येणं फार गरजेचं आहे. कारण सगळीकडेच विहार उपलब्ध आहेत पण एकत्र येत नाही, ते विहारापुरतेच असतं. कुठले सामाजिक कार्य करायचं म्हटलं की आपण विहारापुरतं करतो, दुसरीकडे जात नाही. तर बौद्ध विकास महासंघाने खूप चांगलं काम केलेलं आहे, खूप छान उपक्रम आहे की त्यांनी विहार जोडून एकत्र आणण्याचे काम ते करत आहेत. तर खरंच त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते की त्यांनी सगळ्यांना एकत्र येण्यासाठी प्रोत्साहन केलं आणि त्यांच्यामुळे आम्ही आज सगळे विहाराला जोडले गेलो आणि आमचा विहार सुद्धा बौद्ध विकास महासंघाला जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक त्यांच्या कमिटीचे आणि संघाचे धन्यवाद मानते. तक्षशिला बुद्ध विहारामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत आणि हा जो कार्यक्रम आहे हा तुम्हाला कुठे पाहता येईल तर जनता टाइम्स या युट्यूब चॅनलवरती, त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याच्यावरती पहा आणि महाराष्ट्रभर तुम्ही याच्यामध्ये दिसणार आहात. तुमचे विचार पोहोचले जाणार आहेत. तर तुमच्या विचारातून एक चांगल्या विचाराची निर्मिती होऊन जे काही विहार आहेत जे आता कमी शिक्षित असतील, काहींची निर्मिती व्हायची असेल, काहींच्या मनात इच्छा आहे की विहार झाले पाहिजेत, तर तुमचे विहार पाहून एक आदर्श विहार म्हणून आपल्या विचारधारांकडे पाहिलं जाईल आणि त्याचा आदर्श घेतला जाईल. मी तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बौद्ध विकास संघाकडून ही संधी मिळाली, मी तुमच्या बौद्ध विकास संघाकडून आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय भीम.